हॅलो स्टुडंट्स, आज आपण चॅप्टर 1 पेपर नंबर 1 बेसिक इलेक्ट्रिसिटी अँड नेटवर्क थेरम हा चॅप्टर पाहत आहोत. यामध्ये आपण बरेचसे लॉज जसे की ओम्स लॉ, त्याच्यानंतर KCL म्हणजे किर्चॉफ्स करंट लॉ, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ हे लॉज पाहून झालेले आहेत. आजच्या डेटला आपल्याला थेवेनियन्स थिअरम हा जो थिअरम आहे तो आपल्याला पाहायचा आहे आणि त्याचा एक एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचा आहे. उरलेले जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. तर थेवेनियन्स थिअरम काय सांगतो आहे बघा. थेवेनियन्स थिअरमचं स्टेटमेंट जे आहे ते काय आहे बघा. एनी लिनियर ॲक्टिव्ह रेझिस्टिव्ह कॉम्प्लेक्स नेटवर्क कंटेनिंग वन ऑर मोर सोर्सेस कॅन बी रिप्लेस्ड बाय ॲन इक्विव्हॅलंट व्होल्टेज सोर्स, त्याला VEQ असं म्हणतात, अँड सिरीज इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स REQ. हे स्टेटमेंट आहे. आता आपण थोडक्यामध्ये समजून घेऊयात की हे थेवेनियन्स थिअरमचा जो थिअरम आहे तो काय आहे नक्की. बघा, एखादं सर्किट असेल त्याच्यामध्ये तो कोणत्याही प्रकारामध्ये सर्किट असेल ते ॲक्टिव्ह असू शकतं, नॉन लिनियर असू शकतं, लिनियर असू शकतं, रेझिस्टिव्ह असू शकतं, किंवा एखादं कॉम्प्लेक्स नेटवर्क असेल. कॉम्प्लेक्स म्हणजे त्याच्यामध्ये रेझिस्टर असतील, कॅपॅसिटर्स असतील, इंडक्टर्स असतील, किंवा फक्तच रेझिस्टर असतील, किंवा फक्तच ॲक्टिव्ह सर्किट असू शकतं. अशा कोणत्याही प्रकारातलं म्हणजेच ॲक्टिव्ह असू शकतं, रेझिस्टिव्ह असू शकतं, किंवा कॉम्प्लेक्स असू शकतं. तर यापैकी कोणतंही सर्किट जर असेल किंवा नेटवर्क जर असेल आणि त्यामध्ये वन किंवा मोअर सोर्सेस असतील, सोर्सेसमध्ये व्होल्टेज सोर्स असू शकतात किंवा करंट सोर्स असू शकतात. आता जर थेवेनियन्स थिअरम हा जर बघितला तर हा व्होल्टेजशी संबंधित आहे, कारण इथे आपण VEQ म्हटलेलं आहे, तर व्होल्टेजशी संबंधित आहे. म्हणून एखादा सोर्स किंवा एखादा सर्किट असेल आणि ते जे सर्किट असेल त्यामध्ये एक किंवा एकपेक्षा जास्त व्होल्टेज सोर्स असतील तर ते व्होल्टेज सोर्स आपण काय करायचे, तर रिप्लेस्ड करायचे किंवा ते कॉम्प्लेक्स सर्किट आपण रिप्लेस करायचं आहे. मग रिप्लेस करायचं, मग कशाशी रिप्लेस करायचं आहे, तर त्या ठिकाणी रिप्लेस करून त्यामध्ये फक्त आणि व्होल्टेज सोर्स असेल आणि त्याचा इक्विव्हॅलंट म्हणजे ते रेझिस्टिव्ह सर्किट असेल तर त्याच्या जागेवर काय येईल, एकच कोणता तरी रेझिस्टन्स येणार, बरोबर. एक रेझिस्टन्स आणि एक व्होल्टेज सोर्स, म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त जर व्होल्टेज असतील तर त्याच्या जागेवर एक व्होल्टेज सोर्स म्हणजे VEQ येईल. आणि खूप सारे रेझिस्टन्स असतील तर त्या रेझिस्टन्सच्या जागेवर फक्त आणि फक्त किती येईल, एक रेझिस्टन्स त्याला म्हटलं जातं. आणि तो कसा असेल, सिरीजमध्ये असेल, इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स. समजलं आहे. म्हणजेच काय, डायग्रॅमॅटिकली आपण समजून घेऊयात. बघा, एखादं कॉम्प्लेक्स नेटवर्क असेल या पद्धतीचं तर त्याच्यामध्ये खूप सारे रेझिस्टन्स असतील, कॅपॅसिटर्स असतील वगैरे वगैरे. शक्यतो ते रेझिस्टिव्ह सर्किट असतं. तर असे खूप सारे रेझिस्टन्स असतील तर त्या ठिकाणी ह्या R1 असेल, इथे R2 असेल, इथे R3 असेल, तर आणि ते व्होल्टेज सोर्स असेल वगैरे वगैरे. तर ह्या व्होल्टेज सोर्सचं किंवा ह्या रेझिस्टन्सचं कशामध्ये कन्व्हर्जन होईल, तर ते ट्रान्सफर होईल कशामध्ये, तर फक्त आणि त्या सर्किटमध्ये काय येईल, VEQ आणि REQ ह्या अशा सर्किटला, म्हणजे ज्यामध्ये फक्त इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स असतो आणि इक्विव्हॅलंट व्होल्टेज असतं, तर अशा सर्किटला म्हटलं जातं थेवेनियन्स सर्किट. काय म्हटलं जातं, तर थेवेनियन्स सर्किट असं म्हटलं जातं. त्याचं कन्व्हर्जन कशात करायचं, आपल्याला थेवेनियन सर्किटमध्ये करायचं. म्हणजे त्याच्यामध्ये काय असेल, VEQ म्हणजेच काय, इक्विव्हॅलंट व्होल्टेज सोर्स आणि इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स, आणि तो कसा असेल, त्या व्होल्टेजच्या सिरीजमध्ये असेल. समजलं आहे. तर असं आपल्याला सर्किटमध्ये कोणतंही सर्किट दिलं असेल, कॉम्प्लेक्स असेल, नेटवर्क असेल, रेझिस्टिव्ह असेल, तर कोणत्याही सर्किटचं सगळ्यात अगोदर कशात कन्व्हर्जन करायचं आहे आपल्याला, तर इक्विव्हॅलंट व्होल्टेज आणि इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स म्हणजे थेवेनियन सर्किटमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. म्हणजे आपल्याला जो काही प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे तो प्रॉब्लेम सॉल्व इझिली होऊ शकतो. तर त्याच्यासाठी आपण एक प्रॉब्लेम घेऊन बघूयात. बघा, या ठिकाणी आपण एक प्रॉब्लेम घेतलेला आहे. काय म्हटलेलं आहे त्यांनी, की ड्रॉ द थेवेनियन सर्किट अँड फाइंड द व्होल्टेज अक्रॉस RL. म्हणजे आपल्याला थेवेनियन सर्किट ड्रॉ करायचं म्हणजे कसं, की ज्याच्यामध्ये VEQ असेल आणि REQ असेल, बरोबर. मग आपल्याला सगळ्यात अगोदर VEQ फाइंड करायला लागेल, REQ फाइंड करायला लागेल, म्हणजे आपल्याला काय होईल, सर्किट आपण ड्रॉ करू शकतो. आणि नंतर काय म्हटलं आहे त्यांनी, नंतर म्हटलं आहे की व्होल्टेज फाइंड करा. कोणाच्या अक्रॉसचं, RLच्या अक्रॉसचं. मग बघा, डायग्रॅममध्ये हा जो काही दिलेला आहे RL, हा जो आहे RL, तर हा RLच्या अक्रॉसचं म्हणजे 6 ओहमच्या अक्रॉसचं आपल्याला व्होल्टेज फाइंड करायचं आहे. जे पॉईंट दिलेले A आणि B पॉईंट दिलेला आहे, इथे A पॉईंट, इथे B पॉईंट दिलेला आहे, AB पॉईंट्स दिलेले आहे, त्या AB पॉईंटच्या अक्रॉसचं आपल्याला व्होल्टेज फाइंड करायचं आहे. ठीक आहे. तुम्हाला प्रॉब्लेम नीट समजला आहे. काय करायचं आपल्याला, इक्विव्हॅलंट सर्किट फाइंड करायचं आहे. कोणतं, थेवेनियन्सचं सर्किट ते असेल या पद्धतीचं, म्हणजे तिथे VEQ असेल आणि REQ असेल.
बरोबर. मग सगळ्यात अगोदर आपल्याला व्ही ई क्यू फाईंड करायला लागेल, आर ई क्यू फाईंड करायला लागेल, तरच आपण ते सर्किट ड्रॉ करू शकतो. बरोबर. आणि त्याच्यानंतर हे सर्किट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आर एलच्या अक्रॉसचं व्होल्टेज फाईंड करायचं आहे. मग आपण काय करूयात, आता याच्या 3 स्टेप्स आहेत. ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम सॉल्व करतो त्याच्यासाठी स्टेप्स असावे लागतात. तर ते स्टेप्स कोणत्या आहेत त्या अगोदर समजून घेऊयात. यासाठी आपल्याला 3 स्टेप्स आहेत. तर एक एक आपण प्रॉब्लेम सॉल्व करता करता त्याच्या स्टेप्स समजून घेऊया. ठीक आहे. तर प्रॉब्लेम सॉल्व करताना पहिली स्टेप जी येते ती पहिली स्टेप इथे येते बघा. अगोदर तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला असेल तर ते समजून घ्या अगोदर. इथे तुम्हाला व्होल्टेज सोर्स दिलेला आहे 6 व्होल्ट, R1ची व्हॅल्यू दिलेली आहे 6 ओहम, R2ची व्हॅल्यू दिलेली आहे 12 ओहम आणि आर एलची व्हॅल्यू दिली आहे 6 ओहम. ठीक आहे. म्हणजे R1, R2 आणि आर एल असे 3 रेजिस्टन्स तुम्ही या ठिकाणी वापरलेले आहेत. ठीक आहे. तर आपण सगळ्यात अगोदर एक स्टेप किंवा पहिली स्टेप समजून घ्या. पहिली स्टेप काय आहे, मेक टर्मिनल ए बी ओपन. काय करायचे, ए बी टर्मिनल्स जे आहेत ते ओपन करायचे आहेत, म्हणजे त्यांना ओपन ठेवायचं आहे. अँड फाइंड व्ही ई क्यू, आणि त्या टर्मिनलपासून आपल्याला काय करायचं आहे, व्ही ई क्यू फाइंड करायचं आहे. मग कसं सॉल्व करायचं बघा. काय करायचं आहे, ही जी डायग्रॅम आहे याच्यामध्ये ए आणि बी टर्मिनल्सचं काय करायचं, ओपन ठेवायचं. म्हणजे याच्यातून जो आर एल जो आहे, आर एल तो काढून टाकायचा आहे. बरोबर. शॉर्ट करायचं नाही म्हटलं, काय म्हटलं, ओपन करायचं आहे. तर मग आपण आता ओपन करूयात. मग त्यासाठी आपल्याला डायग्राम ड्रॉ करावी लागेल. वरची जी डायग्राम आहे ती आहे तशीच आपल्याला या ठिकाणी ड्रॉ करायला लागेल. हा आहे R1, R2 आणि हा इथे तुमचा ए टर्मिनल आणि इथे तुमचा बी टर्मिनल. हा आपण काय ठेवला, ओपन. आणि ह्या बाजूने काय फाइंड करायचं आहे तर व्ही ई क्यू फाइंड करायचं आहे. इथे किती आता मी R1, R2 म्हणत नाही, डायरेक्टली इथे 6 व्होल्ट. या ठिकाणी किती होती व्हॅल्यू आपण चेक करून घेऊयात. 6 ओहम आणि 12 ओहम. ही आहे 6 ओहम आणि ही आहे 12 ओहम. ठीक आहे. मग आता या ठिकाणी आपण ए बी पॉईंटला ओपन ठेवलेलं आहे बघा. ओपन म्हणजे तिथे कोणताही शॉर्ट सर्किट किंवा कोणतीही पिन किंवा कोणतीही वायर जोडलेली नाही आहे, त्याला आपण ओपन ठेवलं ए बी पॉईंटला. तिथे आपण म्हटलं व्ही ई क्यू फाइंड करायचं आहे. बाकीची डायग्राम जशीच्या तशी. मग आता आपल्याला व्ही ई क्यू फाइंड करायचं आहे. आता व्ही ई क्यू म्हणजे हे व्होल्टेज, बरोबर. इथलं व्होल्टेज म्हणजे कोणाच्या अक्रॉसचं व्होल्टेज, तर ह्या R2च्या अक्रॉसचं व्होल्टेज. हा जो रेजिस्टन्स आहे तर ह्या रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज म्हणजेच काय तर व्ही ई क्यू. म्हणजे आपल्याला कोणाच्या अक्रॉसचं व्होल्टेज काढायचं आहे तर 12 ओहम म्हणजे R2च्या अक्रॉसचं व्होल्टेज काढायचं आहे. हा आहे R2 आणि हा आहे R1. मग तुम्हाला R2च्या अक्रॉसचं व्होल्टेज म्हणजे काय आहे तर व्ही ई क्यूचं व्होल्टेज आहे. मग ह्या रेजिस्टरच्या अक्रॉसचं जर तुम्हाला व्होल्टेज काढायचं असेल तर आता बघा दोन्ही रेजिस्टर तुम्हाला कसे दिसत आहेत, दिसायला ते पॅरलल जरी दिसत असले तर मात्र ते आहे कसे सिरीजमध्ये. कारण व्होल्टेज सोर्स जो आहे इथून जर करंट निघाला तर तो इथूनच पास होईल, इकडे पुढे जाणार नाही. इकडे जर पुढे गेला तर तो पुढे पास होऊ शकत नाही, कारण ओपन सर्किट आहे. म्हणजे करंट इथूनच पास होईल. दोघांमधून एकच करंट फ्लो होतो आहे, म्हणजे दोन्ही रेजिस्टर कसे आहेत सिरीजमध्ये आहेत. मग जर सर्किट सिरीजमध्ये आहे, रेजिस्टर सिरीजमध्ये आहेत, तर आपण ह्या एका रेजिस्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज कसं फाइंड करतो तर बाय व्होल्टेज डिव्हायडर रूल. बाय व्होल्टेज डिव्हायडर रूल यूज करणार. मग व्होल्टेज डिव्हायडर रूल काय आहे तर आपण त्यासाठी व्ही ई क्यू म्हणणार आहे. कारण त्या रेजिस्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज काढायचं, ते रेजिस्टरचं व्होल्टेज इज इक्वल टू ज्या रेजिस्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज काढायचे तो रेजिस्टर गुणिले मेन व्होल्टेज डिव्हायडेड बाय 2 रेजिस्टरची बेरीज. हे आपले झालेलं आहे. म्हणजे आपण व्होल्टेज डिव्हायडर रूल यूज केलेला आहे या ठिकाणी. मग R2ची व्हॅल्यू काय आहे डायग्राममध्ये बघा बरं, तर 12 ओहम आहे. मेन व्होल्टेज सोर्स किती आहे 6 व्होल्ट, बरोबर. मग आपण व्हॅल्यू टाकूयात या ठिकाणी. R2ची व्हॅल्यू आहे 12 व्होल्ट. 12 व्होल्ट इंटू 6 हे तुमचं व्होल्टेज आहे मेन व्होल्टेज, डिव्हायडेड बाय 2 रेजिस्टरची बेरीज. एक रेजिस्टर आहे 12 आणि एक आहे 6. 12 व्होल्ट नाही आहे या ठिकाणी, 12 ओहम आहे. तर 12 प्लस 6, बरोबर. मग या ठिकाणी तुमचं कॅल्क्युलेशन काय येईल, ज्यावेळेस हे सॉल्व कराल त्यावेळेस त्याचा ॲन्सर येईल या ठिकाणी 4 व्होल्ट. हे काय भेटलं तुमचं व्ही ई क्यू. म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला काय भेटलेलं आहे तर व्ही ई क्यू हा भेटलेला आहे. समजलं आहे सगळ्यांना. तर आता व्ही ई क्यू भेटला, आता काय फाइंड करायचं राहिला बघा डायग्राममध्ये, आपल्या मेन डायग्राममध्ये आर ई क्यू फाइंड करायचं राहिला. स्टेप नंबर 2. मग आपण स्टेप नंबर 2 या साईडला घेऊयात. स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2 काय आहे बघा, स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2 आहे फाइंड द आर ई क्यू.
फाइंड Req by making source short. काय म्हटलेलं आहे? फाइंड द Req बाय मेकिंग सोर्स शॉर्ट. म्हणजे तुम्हाला काय करायचं, व्होल्टेज सोर्स जो आहे तो शॉर्ट करायचा आहे आणि Req फाइंड करायचा आहे. म्हणजे पुन्हा एकदा तुम्हाला काय करायला लागेल, तर जी आपली प्रॉब्लेममध्ये दिलेली डायग्रॅम आहे ती तुम्हाला ड्रॉ करायला लागणार. त्याच्यामधला व्होल्टेज सोर्स काय करायचं आहे तुम्हाला फाइंड करायचा आहे. ए बी टर्मिनलपाशी तुम्हाला काय भेटणार, Req भेटणार आहे. त्याच्यामध्ये हा जो व्होल्टेज सोर्स आहे याला काय करणार तुम्ही शॉर्ट करणार आहात. पुन्हा एकदा ती डायग्रॅम मी ड्रॉ करतो. या ठिकाणी हा आहे तुमचा R1, त्याची व्हॅल्यू आहे 6 ओहम. हा आहे तुमचा R2, त्याची व्हॅल्यू आहे 12 ओहम. आणि हा तुमचा ए पॉईंट, हा तुमचा बी पॉईंट. आणि काय म्हटलं आहे स्टेपमध्ये, फाइंड द Req बाय मेकिंग द व्होल्टेज सोर्स शॉर्ट. म्हणजे व्होल्टेज सोर्सला आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, शॉर्ट करायचं आहे. मी या ठिकाणी काय केलं, व्होल्टेज सोर्सला, इथे जो व्होल्टेज सोर्स होता तो काय केला मी शॉर्ट केलेला आहे. ठीक आहे. आता शॉर्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणाहून बघा आउटपुटकडनं म्हणजे काय, ए बी पॉईंटकडनं तुम्हाला Req भेटणार आहे. मग R1 आणि R2 कसे दिसत आहेत बरं आता, सिरीज की पॅरलल. बघा या ठिकाणी करंट जर इकडनं आपण पास केला तर इथून जर करंट आला तर तो या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट होतो आहे. R1ला एक वेगळा करंट जातो, R2ला एक वेगळा करंट जातो. म्हणजे काय, तर इथे दोन्ही करंट डिस्ट्रीब्यूट होतात. करंट डिस्ट्रीब्यूट झाला म्हणजे काय, दोन करंट वेगवेगळे. म्हणजेच काय, तर हे जे सर्किट दिसतं आहे किंवा हे जे रेजिस्टन्स दिसत आहेत हे काय आहेत, पॅरलल दिसत आहेत. मग पॅरललसाठी फॉर्म्युला काय आहे, आपण म्हणूया त्याला RP किंवा Req म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. Req इज इक्वल टू, आपला फॉर्म्युला काय, दोन रेजिस्टरचा गुणाकार डिव्हायडेड बाय दोन रेजिस्टरची बेरीज. हा आहे फॉर्म्युला कोणाचा, पॅरलल रेजिस्टरचा. काय आहे R1ची व्हॅल्यू 6 × 12 डिव्हायडेड बाय 6 + 12. जर हे कॅल्क्युलेशन तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला ॲन्सर भेटेल Req साठीचं, ते भेटेल तुम्हाला 4 ओहम. बरोबर, 4 ओहम तुम्हाला या ठिकाणी उत्तर मिळून जाईल. काय भेटलं आहे तुम्हाला, Req. बघा दोन स्टेपमध्ये आपल्याला पहिल्या स्टेपमध्ये Veq भेटला, दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला Req भेटलेला आहे. मग आपण आता सर्किट ड्रॉ करू शकतो. आता सर्किट ड्रॉ करताना बघा आत्तापर्यंत आपण मात्र RLला घेतलं नव्हतं. अजूनपर्यंत आपण सर्किटला RLला घेतलं नव्हतं. आत्ता सर्किट ड्रॉ केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, RL घ्यायचा आहे. मग Veq भेटला, Req भेटला. तर आता आपण आता या सर्किटमध्ये त्याला टाकूयात. स्टेप नंबर 3 मध्ये आपण काय करणार, स्टेप नंबर 3 काय आहे, ड्रॉ द थेवेनियन्स सर्किट. ड्रॉ थेवेनियन्स सर्किट ड्रॉ करायचं आहे थेवेनियन्सचं. आणि अँड फाइंड VL म्हणजे काय, लोड रेजिस्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज, म्हणजे RLच्या अक्रॉसचं व्होल्टेज. मग आपण कशी डायग्राम करतो, डायग्राम आपल्याला माहिती आहे कशी असते, या पद्धतीची असते. सिरीजमध्ये असतो Req, हा असतो Veq. आणि इथे तुमचा आत्तापर्यंत आपण जे पॉईंटमध्ये घेत नव्हतो तो ए पॉईंट आणि बी पॉईंटमध्ये काय घेणार तुमचा RLची व्हॅल्यू आहे 6 ओहम. एकदा चेक करून घेऊयात आपण. बरं, RLची व्हॅल्यू आहे 6 ओहम, जो आतापर्यंत आपण घेतला नव्हता कारण तो शेवटला घ्यायचा होता आपल्याला, म्हणून आपण आत्ता घेतलेला आहे. आता बघा Reqची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. Reqची व्हॅल्यू किती आहे, ती आहे 4 ओहम. आणि Veqची व्हॅल्यू किती आहे, 4 व्होल्ट. बरोबर, मग 4 व्होल्ट तुम्ही घेतलेले आहे व्होल्टेज Veq. Reqची व्हॅल्यू घेतली आहे 4. आता तुम्हाला RLची व्हॅल्यू भेटलेली आहे 6. बघा आता तुम्हाला कोणाच्या अक्रॉसचं व्होल्टेज कॅल्क्युलेट करायचं आहे, तर RLच्या अक्रॉसचं व्होल्टेज तुम्हाला फाइंड करायचं आहे. मग RLच्या अक्रॉसचं व्होल्टेज जर फाइंड करायचं असेल तर Req आणि RL कसे दिसत आहे, दोघे पण इन सिरीज. मग सिरीजमध्ये जर असतील तर आपण कोणता रूल यूज करतो, बाय व्होल्टेज डिव्हायडर रूल. मग बाय व्होल्टेज डिव्हायडर रूल काय आहे, व्होल्टेज डिव्हायडर रूल, व्होल्टेज फाइंड करायचं कोणतं, लोड रेजिस्टरच्या अक्रॉसचं. म्हणून VL इज इक्वल टू, ज्या रेजिस्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज काढायचे तो रेजिस्टर गुणिले मेन व्होल्टेज. मेन व्होल्टेज म्हणजे कोणतं आहे ते या ठिकाणी डायग्राममध्ये बघा Veq आहे, म्हणून Veq डिव्हायडेड बाय दोन रेजिस्टरची बेरीज RL आणि Req. व्हॅल्यू टाका.
आर एलची व्हॅल्यू आहे, चेक करून घ्या, आर एलची व्हॅल्यू आहे 6 आणि आर ई क्यूची व्हॅल्यू आहे 4. आर एलची व्हॅल्यू आहे 6 ओहम इंटू व्ही क्यूची व्हॅल्यू म्हणजे व्ही क्यू म्हणजे मेन व्होल्टेज सोर्स तो आहे 4 व्होल्ट बरोबर, डिव्हायडेड बाय आर एल किती आहे 6 ओहम प्लस आर ई क्यू किती आहे 4 ओहम. याचं जर कॅल्क्युलेशन केलं तुम्ही तर याचं जे उत्तर आहे ते भेटते तुम्हाला 2.4 व्होल्ट हा भेटला तुमचा व्ही एल. बघा प्रॉब्लेममध्ये आपल्याला फाइंड करायला सांगितलं होता व्होल्टेज अक्रॉस आर एल बरोबर, ड्रॉ द थेवेनियन सर्किट म्हटलं होतं आणि व्होल्टेज अक्रॉस आर एल असं म्हटलं होतं, म्हणजे लोड रेजिस्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज फाइंड करा आणि सर्किट ड्रॉ करा. या ठिकाणी तुम्ही सर्किट ड्रॉ केलं आणि या ठिकाणी तुम्ही प्रॉब्लेमचं उत्तर फाइंड केलेलं आहे. व्होल्टेज जे काही लोड रेजिस्टरच्या अक्रॉसचं जे काही व्होल्टेज आहे ते आहे 2.4 व्होल्ट. अशा पद्धतीने प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायचा आहे 3 स्टेपमध्ये. परत एकदा त्याची रिव्हिजन बघा. पहिली स्टेप होती मेक द टर्मिनल ए बी ओपन. ए बी म्हणजे ज्या ठिकाणी तुमचा लोड रेजिस्टन्स असेल तो टर्मिनल काय करायचा आहे ओपन ठेवायचा आहे आणि व्ही क्यू फाइंड करायचं आहे. त्या स्टेप आपण पाहिलेल्या आहेत. आणि दुसरं आपण बघितलं दुसरी स्टेप काय आहे फाइंड द आर ई क्यू मेकिंग द व्होल्टेज सोर्स शॉर्ट. जो व्होल्टेज सोर्स आहे तो आपण शॉर्ट केला. या डायग्राममध्ये तुम्ही पाहिलं व्होल्टेज सोर्स शॉर्ट केला आणि ए बी टर्मिनलपासून आपण आर ई क्यू फाइंड केलेला आहे. आणि नंतर आपण पाहिला तिसऱ्या स्टेपमध्ये थेवेनियन सर्किट ड्रॉ केलं कारण आपल्याला व्ही ई क्यू भेटला आणि आर ई क्यू भेटला, त्याच्यामुळं आपण ही डायग्राम ड्रॉ करू शकलो. आणि शेवटला आत्तापर्यंत आपण घेतला नव्हता ए टर्मिनल आणि बी टर्मिनलमध्ये. ए बी टर्मिनल आपण टर्मिनलमधला जो रेजिस्टन्स होता ते घेतला नाही, तो आता या ठिकाणी घेतला आणि त्याच्या अक्रॉसचं आपण व्होल्टेज फाइंड केलेलं आहे. समजलं आहे सगळ्यांना. अशा पद्धतीने प्रॉब्लेम एक परीक्षेला येऊ शकतो, तर त्याची प्रॅक्टिस करा. ठीक आहे. तर या ठिकाणी थेवेनियन्स थेरम आपल्याला संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नॉर्टन्स थेरम घेणार